बातमी समोर येते ती म्हणजे शशांक हगवणेने पैसे मागितले होते असं मयुरीने म्हटलेलं आहे। हगवणे लोक विचित्र आहे, कोणत्याही थराला जाऊ शकतात असं मयुरीचं म्हणणं आहे। शशांक हगवणेने पैसे मागितलेले असं मयुरीने या दरम्यान सांगितलेलं आहे। तर राजेंद्र हगवणेची अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनही हकालपट्टी करण्यात आलेली आहे। सगळ्या पदावरून हगवणेला काढून टाकलेलं आहे। जी घटना हगवणे कुटुंबात घडली ती मानवतेला काळीमा फासणारी आहे। तर मला मारहाण केली, माझे कपडे फाडले असं सुद्धा मयुरीने या दरम्यान सांगितलं। मयुरी अर्थातच हगवणे कुटुंबाची मोठी सून जिनं आता या संपूर्ण प्रकरणाला दुजोरा दिलाय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी खरं तर तिची मोठी जाऊबाई जी आहे ती माझ्यासोबत आहे मयुरी। तिने असं नव्हतं करायला पाहिजे। तिने ॲटलिस्ट मला जरी सांगितलं असतं की ताई असा असा त्रास आहे, तुम्ही मला साथ द्या, मी नक्कीच तिला साथ दिली असती। पण घरातल्यांनी कधीच तिला आम्हा दोघींना एकत्र होऊन दिलं नाही। कायम तिच्या विरुद्ध मला आणि माझ्या विरुद्ध तिला भडकवण्यात आलं होतं, म्हणून आम्ही कधीच एक झालो नाही। ते मला माझ्या धीरानी म्हणजे सासऱ्यांनी आणि नंदेनी आणि धीरानी सगळ्यांनीच मारलं होतं मला, आणि माझे कपडे फाडले होते, विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी। आणि मोबाईल जो होता त्या मोबाईलमध्ये मी यांची रेकॉर्डिंग चालू केली होती। ती रेकॉर्डिंग होताना शशांक हगवणेने पाहिलं होतं, म्हणून शशांक हगवणे मोबाईल घेऊन तिथून पळाला। मग त्याच्या मागे मी पळत होते, तो CCTV आहे। माझी तरी मागणी असं आहे की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, आणि मी तिला मी कायम सपोर्ट करणार की या लोकांनी तिला त्रास दिलेला आहे, मी या गोष्टीचा सपोर्ट करणार आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे।